मुंबई महानगरपालिकेच्या आखाड्यात आता नवा ट्विस्ट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. एकीकडे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या युतीची जोरदार चर्चा सुरू असतानाच दुसरीकडे शरद पवार गट आणि काँग्रेसने प्लॅन बी तयार केल्याचं समजतंय. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस एकत्र आघाडी करून लढण्याची दाट शक्यता आहे. या संदर्भात दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये प्राथमिक चर्चाही सुरू झाली आहे. यामागे नेमकं कारण काय? तर मुंबईत मराठी मतांसाठी ठाकरे बंधू एकत्र येत असतील, तर मुंबईतील उत्तर भारतीय, दलित आणि मुस्लिम मतदारांची मोठी वोट बँक आपल्याकडे खेचण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याचा विचार करत आहेत. म्हणजेच महाविकास आघाडीत असूनही हे दोन पक्ष मुंबईत आपली वेगळी ताकद दाखवण्याच्या तयारीत आहेत. जर असं झालं तर मुंबईत तिरंगी लढत पाहायला मिळू शकते. एकीकडे भाजप शिंदे, दुसरीकडे ठाकरे बंधू आणि तिसरीकडे काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी. या रणनीतीमुळे भाजपला रोखणं सोपं जाईल की महाविकास आघाडीच्या मतांचंच विभाजन होईल, हा मोठा प्रश्न आहे. येत्या काळात जागा वाटपाचं गणित कसं सुटतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि अशाच राजकीय अपडेट्ससाठी महाराष्ट्र भूमीला सबस्क्राईब करा.